गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, MS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेला आलेले अत्यंत महत्त्वाचे मराठी व्याकरण, सायन्स, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल यावरील महत्त्वाचे 70 प्रश्न पाहणार आहोत. ते पुढील प्रमाणे. युनिसेफ या संघटनेचे मुख्यत्वे कोणाशी संबंध आहे? युनिसेफचा संबंध कोणता आहे? या संघटनेचा संबंध कोणाशी आहे? बालक, लहान बालकाशी. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? भारताचे नियंत्रक आणि महालेखापालाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? SRPFची प्रथम स्थापना झाली पुरंदर या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी संगणकीय भाषा कोणत्या आहेत? त्याचे उत्तर आहे कोबोल, जावा, C++. फ्लेम हा कोणत्या फळाचा प्रकार आहे? फ्लेम हा द्राक्षाचा प्रकार आहे. देशाची कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? सर्वोच्च संस्था, कायदे मंडळाची निर्मिती करणारी संसद. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशासंबंधी आहे? मूलभूत कर्तव्ये. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे? 6 मार्च. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2P या संबोधनाचा अर्थ काय होतो? P2P याचा पीअर टू पीअर. वारंवार हे कोणते अव्यय आहे? आवृत्तीवाचक अव्यय. क्योटो करार हा टिंबटिंब संबंधित आहे. पर्यावरण. सत अधिक आनंद हा कोणत्या शब्दाचा विग्रह आहे? सत अधिक आनंद, सदानंद. बेकायदेशीर अटक या स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? हेबियस कॉर्पस. आळस या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? आळसचा विरोधार्थी उत्साह. महाराष्ट्रात कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय आहेत? खालीलपैकी. नाशिक, अमरावती आणि सोलापूर या 3 शहरात आहेत. ज्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात? उद्देश. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या गीतातून कोणता रस प्रत्यय येतो? कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? शांत रस. अरुणाचल या राज्याची राजधानी कोणती आहे? इटानगर. दिवस हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो? अव्ययी भाव. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. प्रात्यक्षिक. जागतिक चिमणी दिवस कोणता आहे? 20 मार्च. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोणत्या शहरात आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV कोणत्या शहरात आहे? पुणे. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे? BPR&D. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे गोंदिया. पेंच राष्ट्रीय उद्यान आहे नागपूर. गोगामल राष्ट्रीय उद्यान आहे अमरावती. शाळा हा शब्द किती वचनी आहे? शाळा हा अनेक वचनी शब्द आहे. भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गडचिरोली. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बॉम्बे हेराल्ड. ळ हा कोणता वर्ग असलेला प्रकार आहे? कोणत्या वर्गाचा प्रकार आहे? स्वतंत्र वर्ग याचा ळचा. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबशी संबंधित होता. नीळ उत्पादन. LICची ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विमा. शेज विकासाशी संबंधित आहे.
कोणत्या विकासाची? उद्योगधंदे, स्पेशल इकॉनॉमिक झोन, हे कोणत्या याच्याशी संबंधित आहे? उद्योगधंदे. डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. डोळा. डोळ्याचे समानार्थी आहेत अक्ष, चक्षु, लोचन आणि दृश्य ते वेगळे. डोळ्याचे अक्ष, चक्षु, लोचन हे तिन्ही पण समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? 1948. SRPFची स्थापना 6 मार्च 1948. अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला असे टिंबटिंब असे म्हणतात. नत्रीकरण. ताजमहाल ही अतिशय सुंदर इमारत आहे. ताजमहालला अंडरलाईन आहे, तर हे कोणते नाम आहे? विशेष नाम. पुढचा पर्याय विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला कोणते अव्यय म्हणतात? 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वी अव्यय असे म्हणतात. काय? उभयान्वी अव्यय असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, शब्दांच्या जाती एकूण किती आहेत? मराठी व्याकरणात शब्दांच्या जाती आहेत 8. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? रॅली कमिशन. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना ढाका. परिभाषिक शब्द कोणता आहे खालचा? त्याचं उत्तर आहे स्टेशन. देखावा हा शब्द लिंग ओळखायचे. देखावा याचं लिंग आहे पुरुष, पुल्लिंग. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून कोणता डोंगर स्थित आहे? सातपुडा. मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग. पोल्युशन अंडर कंट्रोल PUC सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? 6 महिने. इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट कोणत्या रंगाची आहे? भारतात नव्याने सुरू झालेले इलेक्ट्रिक वाहनाचे नंबर प्लेट कोणत्या रंगाची आहे? हिरवी. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे. आभाळागत माया तुझी अमावरी राहू दे. अलंकार कोणता? उपमा. शब्बास. तुमच्या संघाने आज सामना जिंकला. या वाक्यातील कर्म ओळखा. शब्बास याच्यातील कर्म आहे सामना. संयुक्त स्वर म्हणजे काय? 2 स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले. विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येते? पूर्णविराम. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? स्वर संधी. जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल जगत अधिक नाथ. कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे, तर कळसुबाई हे नाम कसे आहे? विशेष नाम. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. चांदण्या. सत्य असत्य व बुद्धीला स्मरून या शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा. सदसद्विवेक बुद्धी. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? वीर. सिंहाचे ओरडणे म्हणजे काय? डरकाळी. विद्यार्थ्यांना हा पेपर 2 तासात सोडवा. यातील विद्यार्थ्यांनो याची विभक्ती कोणती आहे? नो. नो म्हणल्यावर संबोधन. संबोधन. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिले 70 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आणि 100% लक्षात ठेवा. हे कुठल्याही स्पर्धा परीक्षेला येणार आहेत. मराठी व्याकरणाचे याचे तुम्हाला ऐकताना वाटतील सोपे पण अत्यंत महत्त्वाचे आहेत. हेच प्रश्न चुकतात, कन्फ्युजन होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोजचे नवनवीन प्रश्न पाहिजे असतील, असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा. कुठल्याही प्रकारची तुमच्याकडून काहीही कोर्स घ्यायची गरज नाही, कुठलीही फी घेतली जाणार नाही.